नमस्कार. आपण आज करणार आहे घरच्या घरी शिलाई मशीनची सर्व्हिसिंग. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, जी वादी आहे ती व्हीलमधून बाहेर काढून घ्यायची आहे. वादी काढून घेतल्यानंतर आपल्याला दोन साहित्य लागणार आहे, जे हे आपल्याला स्क्रूड्रायव्हर आणि ऑइल कॅन. हे दोन स्क्रू आहेत ते आपल्याला खोलायचे आहेत. त्यासाठी लागणार आहे स्क्रूड्रायव्हर. पहा, स्लायडिंग आहे ते आपण स्लाइड करून त्याला बाहेर घेता येत आहे. दुसरा आहे स्क्रू, दोन्ही साईडला दोन स्क्रू आहेत ते आपल्याला खोलायचे आहेत. त्यानंतर हे दोन्ही स्क्रू आपल्याला व्यवस्थित बाजूला ठेवायचे आहेत. ती कॅप आहे आपली, ती कॅप पण अलगद उचलून बाजूला घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये सू असते, निडल ती तुटू शकते. त्यामुळे ती जरासा आपल्याला रोटेट करून जराशी वर घ्यायची आहे आणि ही बाजूला घ्यायची आहे अशी. त्यानंतर ही पाहू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये जे थ्रेड्स आहेत त्याच्यामध्ये अडकलेले असतात, घेर्स आहेत. त्याच्यामध्ये बरीचशी घाण, म्हणजे कापडाची घाण त्याच्यात अडकलेली असते. खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता, हे अशा रीतीने दिसतं. ते आपल्याला क्लीन करावं लागतं. ह्याच्यामध्ये बॉबिन बसते, ही बॉबिन आहे, ती पण आपल्याला साफ करायची आहे. कधी कधी दोरा त्याच्यामध्ये टाईट येतो, त्यावर एक स्क्रू दिलेला आहे, तो आपल्याला टाईट किंवा लूज करावा लागतो. हे थ्रेड आहेत, ही आपल्याला क्लीन करायची आहेत कापडाच्या सहाय्यानं. या काचामध्ये बऱ्याचशी घाण अडकलेली असते. बघा किती घाण याच्यामध्ये आहे, ते आपल्याला क्लीन करावं लागणार आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा आपला कापड फसतो आणि टीप ही व्यवस्थित पडली जात नाही. ही मुवमेंट ही अशी व्यवस्थित झाली पाहिजे की आपला जो कापड अलगद निघाला पाहिजेत. साईडचं क्लिनिंग साठी आपल्याला हा स्क्रू खोलावा लागतो. हा स्क्रू खोलून घ्यायचा. खोलल्यानंतर ते अलगद साईडला ठेवायचं. पाहू शकता, हे जे रोटेटिंग पार्ट आहेत हे आपल्याला सुद्धा क्लीन करायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण ऑइलिंग करून हे व्यवस्थित क्लीन करून आपण परत ॲज इट इज ते बसवायचं आहे आपल्याला. पहा, याच्यामध्ये काय काय मोशन असतात, म्हणजे जेव्हा आपलं व्हील रोटेट होतो तेव्हा हे पार्ट हलत असतात. बऱ्याचशा वेळी मशीन ही जाम होते, यामुळं की हे याच्यामध्ये बरीचशी घाण अडकलेली असते आणि आपण ऑइलिंग करत नाही, त्याच्यामुळे आपल्या प्लॅडिंग जोरात करावं लागतं. आता आपण ऑइलिंग करतोय. बरेचसे पार्ट हे मूविंग असतात, त्याच्यामुळं आपण ऑइल हे व्यवस्थित सोडावं लागतं. आपण खालच्या साईडला आणि वरच्या साईडच्या ज्या शाफ्टमध्ये आपण ऑइलिंग करतोय. पहा, जो कॅम शाफ्ट आहे तो व्यवस्थित फिरला पाहिजे. आपल्याला परत हे कॅप ॲज इट इज आहे तसं बसवायचं आहे. याला एकच स्क्रू असल्यामुळे हा फिक्स ओपन आणि क्लोज करायला तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही. घरच्या घरी तुम्ही करू शकता. आता आपल्याला जे मुवमेंट होतं, पायडलिंग करतो तेव्हा आपले जे व्हील आहे त्याच्यामध्ये पण असेंब्ली आहे, ती आपल्याला क्लीन करायची आहे आणि त्याच्यामध्ये पण ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये काय काय आहे याच्यामध्ये आणि कसं ओपन करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे. स्क्रूड्रायव्हरनं ते खोलायचं आहे आणि ते परत टाईट करायचं आहे ॲज इट इज वरच्या साईडला घेऊन. बघा, रोटेट केल्यानंतर पार्ट तुम्हाला मूविंग पार्ट दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करायचं आहे. आता मी ऑइल सोडतोय. थोडंसं ऑइल सोडल्यानंतर आपल्याला हे थोडंसं मूव करायचं आहे, जेणेकरून ऑइल सर्व ठिकाणी जाईल.
बऱ्याचशा ठिकाणी थ्रेडसुद्धा अडकलेले असतात बघा आतल्या साईडला, यामध्ये पण थ्रेड, यामुळे पण बऱ्याचशा वेळी मशीन जाम होते. हे थ्रेड आपल्याला सगळे काढायचे आहेत आणि याच्यामध्ये पण सुद्धा ऑइल आपण सोडू शकतो थोडंसं आणि ते मूव करून घ्यायचं आहे थोडंसं. सर्व झाल्यानंतर ॲज इट इज आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे. तुम्ही हातानं सुद्धा ते टाईट करू शकता किंवा लूज करू शकता. त्याला ग्रिपिंग स्क्रू दिलेला आहे. जर फारच टाईट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रूड्रायव्हरचा वापर करावा लागेल. या ठिकाणी पाहू शकता ही आतली असेंब्ली आहे, तिथं पण रोटेटिंग पार्ट भरपूर आहेत. तर आपल्याला ते पार्ट ऑइलिंग करायचे आहेत, कारण मुवमेंट जेव्हा तुम्ही पॅडलिंग करता तेव्हा सर्वच पार्ट ही मुवमेंट होत असते. त्यामुळं या ठिकाणी सुद्धा ऑइल सोडणं गरजेचं आहे. हे जे पार्ट्स आहेत ते मशीनच्या खालच्या साईडला आहेत. प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला ऑइल सोडावं लागेल, कारण ते फ्री झाले पाहिजेत, जेणेकरून आपण पॅडलिंग करताना मुवमेंट स्मूथ झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ॲज इट इज आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि ते सेट करायचं आहे. सेट झाल्यानंतर आपले जे पार्ट्स आपण रिमूव्ह केले होते ते आपल्याला व्यवस्थित त्याच पद्धतीनं होते त्या पद्धतीने बसवायचे आहेत त्या ठिकाणी. पहा, आपण स्क्रू लावलेले आहेत दोन्ही साईडचे. आपल्याला ते आता टाईट करायचे. हे बॉबिन कधी कधी आपला दोरा जो थ्रेड असतो तो टाईट येतो. आपल्याला हा स्क्रू दिलेला आहे जो लूज किंवा फिट करण्यासाठी. बऱ्याचशा वेळी बॉबिनमधून दोरा अटकतो. तुम्ही हे चेक करून याच्यामध्ये बसवू शकता, म्हणजे आपल्याला किती टाईट किंवा लूज हवं आहे हे पाहून. बऱ्याचशा वेळी या ठिकाणी सुद्धा आपला थ्रेड जो अटकतो, तर हे पण आपल्याला क्लीन करणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामधला गॅप कधी कधी जास्त असतो, त्यामुळे थ्रेड त्याच्यामध्ये घुसून बसतो आणि अटकला जातो. हे आपल्याला असं रिमूव्ह करता येतं. बघा, थ्रेड अटकलेला दिसतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये, ते आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत.